नमस्कार, सी24 तासमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राहुरी शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये घाणीचं साम्राज्य. नागरिक झाले त्रस्त. संबंधित 2 नगरसेवकांचं मात्र झाले दुर्लक्ष. वन विभागामधील नाव नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलाय. वन विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतानं सुरू आहे प्रकार. जमिनीच्या वादामधनं होणाऱ्या भावकीच्या त्रासाला कंटाळून मुळे दाम्पत्य कुटुंबासह मंचर प्रांत कार्यालयासमोर बसले अमरण उपोषणाला. आणि सांगली सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. जिवंत रुग्णाला ठरवण्यात आले मयत. नातेवाईकांची झाली आहे मोठी धावपळ. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे या प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलंय. आश्वासने देऊन हे दोनही नगरसेवक निवडून आले, मात्र आता मतदारांकडे त्यांनी पाठ फिरवली आहे असा आरोप मतदारांनी केलाय. दरम्यान येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी गटामधील नगरसेवक शहाजी ठाकूर यांनी सहकाऱ्यांच्या सोबत जाऊन या ठिकाणी पाहणी केली आहे. काही वर्षांपूर्वी स्वच्छ राहुरी सुंदर राहुरी म्हणून गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील 2 नगरसेवकांमुळे या प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरली आहे आणि अनेक जण आजारी पडलेत. राहुरी शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास आघाडीच्या सौ राधा साळवे आणि परिवर्तन आघाडीचे विक्रम भुजाडी या दोघांवरती मतदारांनी विश्वास ठेवून त्यांना नगरसेवक पदासाठी निवडून दिलं. या दोनही नगरसेवकांनी निवडणूक काळामध्ये मतदारांना विविध प्रकारची आश्वासने देऊन त्यांची मतं आपल्या पदरामध्ये पाडून घेतली. मात्र निवडून आल्यानंतर या दोघांनी देखील मतदारांकडे पाठ फिरवली आहे असा आरोप मतदारांनी केलाय. या प्रभागामधील खाटी गल्लीमधील मटन मार्केट जवळ मोठ्या प्रमाणात घाण झाली आहे. या घाणीमुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या परिसरामध्ये पुरुषांसाठी शौचालय नाहीये, फक्त महिलांसाठीच 5 ते 6 शौचालय आहेत. त्यापैकी एकाही शौचालयाला दरवाजा नाहीये. काही शौचालय मोडकळीस आली आहेत. पुरुषांना शौचालय नसल्यामुळे महिलांच्या शौचालयामध्ये पुरुष जात आहेत. अशा विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय. नागरिकांनी दोनही नगरसेवकांना याबाबत सांगितलंय, मात्र कोणीही याकडे लक्ष दिलं नाही. सौ राधा साळवे या प्रभागामधील नगरसेविका असून त्या फक्त नावापुरत्याच आहेत. नगर परिषदेमधील सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात. या प्रकरणी नगर अध्यक्षांनी लक्ष घालून या प्रभागामधील नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते. या प्रभागामधील नागरिकांची समस्या जाणून विरोधी गटामधील नगरसेवक शहाजी ठाकूर आणि सामाजिक कार्यकर्ते अफनान अतार, गणेश खैरे, बिलालभाई शेख, आतिक बागवान, राजू शेख, जिशानभाई शेख आदींनी या प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात. राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये मौलाना आझाद नगर या ठिकाणी मटन मार्केट जवळ या ठिकाणी एक शौचालय आहे महिलांसाठी. त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. कचरा एकदम कचराकुंडी आहे. कचराकुंडी पूर्ण भरलेली आहे, पण नगरपालिकेचं या ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेलं नाही. संडास त्या ठिकाणी जे शौचालयाचे दरवाजे आहे त्या दरवाजे नाहीत, तिथे लाईटची व्यवस्था नाही आणि पूर्ण या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. या ठिकाणी नगरपालिकेने लक्ष देऊन तिथे स्वच्छता करावी. आम्ही या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला कळवलं म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणी करायला आलेलो आहे. सोबत आमच्यासोबत गणेश खैरे, शहाजी ठाकूर यांनी पण या ठिकाणी भेट दिली. नगरपालिकेच्या ठिकाणी लक्ष वेधावं यासाठी आम्ही या ठिकाणी भेट दिली. लाइट नहीं है, हमारे यहाँ तक कचरे जाते, संडास में गिन भी जाते, आदमी लोग जाते ना, हम मारते उनको पकड़ के। बोलो
आदमी लोगों को संडस नहीं है क्या? ना आगे नहीं आदमी लोग गिरे खाते ना वो घुस जाते और सब चले भी दिखते नहीं उनको बोलो दरवाजे नहीं घुस जाते आदमी भी बाहर के फिर भी मैंने 2 जने को मारी। तुम्हारे नगर सेवक को बोले थे कि तुमने? नगर सेवक हाँ बोलते हैं बैठते करते नगर सेवक दिखते नहीं हम आते बोलते हैं बैठ जाते सुबह को जाते मैं इकरम के तरफ बोले वहाँ गए ले बोले देखो हमने कितनी तकलीफ आधा करने वाला हाँ ये कोपरे से ऊपर तक आप माँ बच्चे काट करते ऊपर से नीचे तक झाड़ते हम हमारे घर तक आता उड़ के हमारे बच्चे बीमार पड़ते हैं। बास कितने आती हमको संडासों की बात आती संडास को दरवाजे नहीं है खिड़कियाँ नहीं है लाइट नहीं है हम कैसे रहते हुए यहाँ तुम आए 5 मिनट देखने को तो तुम घड़ी भर नहीं खड़े रह रहे यहाँ हम कैसे रहते हुए हम कैसे रहते हैं यहाँ नगर सेवक कौन है? तुम्हारा नगर सेवक कौन है? विक्रम भुजाड़िया हमारा हाँ विक्रम भुजाड़िया हमारा देखने को नहीं आते क्यों? देखने के नहीं आते कचरा ये हम तो हमारे घर के आदमी रोज ये पूरा झाड़ के लेते पूरा हम झाड़ते यहाँ से नहीं है दरवाजे नहीं है बड़े बड़े खड्डे हैं नगर पालिका ने जाके बोले कि तुम नहीं आई नहीं बोले दादा को रुक गई थी बोली ना बोले क्या? यहाँ पे हमारी गली में किसी क्या बोले उनने? एक औरत निकलने मांगता ना और कभी भी की नहीं है यहाँ गली पानी आता है कि तुमको बार पानी बारिश आ रहा हो ठंडा तो बहुत बड़े बड़े खड्डे या तो सांप काट के गया तो क्या करना बोला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर C24 तास राहुरी। आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावामध्ये गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा वावर सुरू आहे। बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावलाय, मात्र तो नादुरुस्त आहे, त्यामुळे बिबट्या पकडला जात नाहीये। त्यामुळे वन खात्याने दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामधील पोंदेवाडी परिसरामध्ये वाळुंज वस्ती आणि पोखरकर वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलाय। त्यामुळे वन खात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलाय, परंतु हा पिंजरा नादुरुस्त असल्यामुळे बिबट्या पकडला जात नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाळुंज वस्ती पोखरकर वस्ती इथे बिबट्याने गेल्या महिन्याभरामध्ये 5 शेळ्या ठार केल्यात। अनेकदा पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहेत, तर माणसावर देखील हल्ला केलाय। त्यामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण होतं। अनेकांना बिबट्याच्या भीतीने बाहेर पडणं मुश्किल झालंय। या परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढतीये। वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लवकरात लवकर या वस्तीवरती पिंजरे वाढवावेत आणि बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा, अन्यथा वन खात्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल वाळुंज यांनी ग्रामस्थांनी दिलाय। आमच्या पोंदेवाडी गावामध्ये गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून एक वाघ म्हणजे एक नर एक मादी आणि 2 पिल्लं पोखरकर आणि वाळुंज वस्तीवर राजरोसपणे फिरत आहेत। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही वन विभागाशी संपर्क साधला। मग त्यामध्ये इथले असणारे अनासुने हे आमच्याकडं देखभाल करतात, त्यांना सांगितलं, त्यांचे वरिष्ठ पालवे साहेब म्हणून त्यांनाही सांगितलं, तर त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी या ठिकाणी पिंजरा आणून बसवलेला आहे। पण ते पिंजरा नादुरुस्त आहे। ते वर गेला तर वरच राहतो, खाली गेला तर खालीच येतो आणि त्याच्यामुळं जे बिबट्याचं प्रमाण आहे वस्तीवर येण्याचं ते जास्त वाढलेलं आहे। या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी जवळजवळ 5 शेळ्या या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत, खाऊन टाकलेल्या आहेत आणि दिवसा सकाळच्या पारी संध्याकाळच्या पारी सगळ्या वस्तू सगळ्या लोकांना तो राजरोसपणे फिरताना दिसत आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी बाहेर पडत नाही। लोकांमध्ये प्रचंड अशी दहशत किंवा भीती निर्माण झालेली आहे आणि संध्याकाळच्या पारी लाईटीचं जे टायमिंग चालू आहे त्यामुळे लोकांना संध्याकाळचं पाणी पण भरता येत नाही शेतामध्ये। त्यामुळं वन विभागाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर एक पोखरकर वस्ती वाळुंज वस्ती अशा दोन्ही ठिकाणी ते पिंजरा बसवावे, अन्यथा आम्ही लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या मंचर या वन विभागाच्या कार्यालयावर मोठं आंदोलन करणार आहोत। मी पोंदेवाडी गावचा ग्रामस्थ संदेश जयसिंग पोंदे। आमच्या गावामध्ये पोखरकर वस्ती व वाळुंज वस्ती या ठिकाणी एक वाघ व वाघिण्याचा वावर असून त्यांना 2 पिल्ले आहेत व ती त्या वाघाच्या पिल्लामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्यास पाणी भरण्यास जाता येत नाही व वाघ वारंवार त्यांच्यावर हल्ले करतात। त्यामुळे वन विभागास वारंवार पत्रव्यवहार करून
त्यांना पिंजरा लावण्यास सांगितला, तर त्यांनी एका ठिकाणी पिंजरा लावला असून तोही नादुरुस्त आहे. त्याच्यामुळे सदर वाघाचा बंदोबस्त काही होत नाही. तरी इथून पुढं काही जीवितहानी झाल्यास त्यात सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JS कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागामधील नाव नदीचा मुख्य प्रवाह JCB मशीनच्या साहाय्यानं बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धनदांगड्यांच्या आणि राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी वन विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांनी संगनमताने हे काम केलंय, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. जळगाव जामोद तालुक्यातील वन विभागाच्या हनवतखेड बीटमध्ये धानोरा शिवारामध्ये वन विभागाच्या क्षेत्रामध्ये नाव नदी ही पूर्वीपासूनच नैसर्गिक प्रवाहानं वाहते. या नदीवरती परिसरामधील अनेक गावं अवलंबून आहेत. त्यांची शेतीही याच नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे. सध्या भारतीय जैन संघटनेच्या माध्यमामधनं जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याच्या हेतूनं जिल्ह्यामधील नदी नाले धरणामधील गाळ काढणं सुरू आहे आणि त्यासाठी डिझेलचा खर्च म्हणून शासन आर्थिक सहाय्य करत आहे. तर कामासाठी शासनाची पूर्व परवानगी घेऊनच जिल्ह्यामधील कामं केली जात आहेत. मात्र वन विभागाच्या आणि महसूलच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तर कळसच गाठलाय. तो धक्कादायक प्रकार म्हणजे याच भारतीय जैन संघटनेच्या माध्यमामधनं चक्क वन विभागामधील नाव नदीचा मुख्य प्रवाहच वळवण्यात आलाय आणि तो नैसर्गिक प्रवाह होता तो चक्क मातीचा भराव टाकून बंद करण्यात आलाय. हा प्रवाह वन विभागाचे अधिकारी, महसूल विभाग आणि भारतीय जैन संघटनांच्या लोकांनी JCBच्या माध्यमामधनं वळवलाय, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय. या नदीवरती 7 गावं पूर्वीपासून अवलंबून आहेत. त्या भागामध्ये लोकांची शेती आहे. जर का हा नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवला तर या नदीच्या काठावरील शेती आणि गावांना पाणी मिळणार नाही आणि त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांनी या प्रकरणामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे फक्त एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. मात्र ज्या ठिकाणी खोदकाम झालंय ती जमीन वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आली आहे आणि त्या ठिकाणी JCB मशीनला परवानगी कशी देण्यात आली? तब्बल 27 दिवस JCB मशीननं खोदकाम करताना मशीनला डिझेल कोणी दिलं? इतक्या दिवस मशीन चाललंय तेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसलं नाही का? त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? नदीचा प्रवाह कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरनं वळवलाय? अधिकारी कोणाच्या दबावाखाली आहेत? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. हा संपूर्ण प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आणि महसूलच्या सहकार्यानं सुरू आहे हे मात्र नक्की. मात्र ह्या संपूर्ण संशयास्पद प्रकरणाची चौकशी करून कारवाई होणं आता गरजेचं आहे आणि वन कायद्यानुसार वरिष्ठांकडनं कारवाई होणं अपेक्षित आहे. मी वंशपरंपरागत शेती करणारा शेतकरी आहे. या आमच्या परिसरातून 8 ते 10 गावांतून वाहत जाणारी जी नदी आहे, नाव नदी, त्या नदीचा नैसर्गिक प्रवाह जळगाव जामोद येथील जे डॉक्टर केला आहेत यांच्या आशीर्वादाने काही शेतकऱ्यांना मिळून घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या डॉक्टर केलांनी हा नदीचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो शासनाच्या वनजमिनीतून वळवून हा प्रवाह त्यांच्या शेतीच्या इकडे जे धरण आहे त्या धरणामध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे आमच्या या नदीला जे नैसर्गिकरित्या जे पाणी नेहमी करता येणार होतं ते पाणी वळवल्यामुळे या परिसरातील ज्या नदीकाठच्या विहिरी आहेत ज्यांच्या भरोशावर या भागातील शेतकरी त्यांचा जे जीवनमान आहे ते जीवनमान जगत होते त्यांनी कुठेतरी आळकाठी घातलेली आहे आणि शासनाच्या वनजमिनीतून त्यांनी जो प्रवाह तिकडे खोदून वळवलेला आहे त्याची कोणतीही पूर्व परवानगी शासनाची घेतलेली नाही. शासनात जर समजा काही शेतकऱ्यांना जर समजा
त्याची काही काम करायचं असलं तर शासनाची वेळोवेळी परवानगी घ्यावी लागते आणि हे वन अधिकारी त्यावेळेस या शेतकऱ्यांना मज्जाव करतात. आता त्यांनी आमच्या या एरियामध्ये जैन संघटनेचे जे पाणी फाउंडेशनच्या कामाकरता JCB पोकलँड आलेले आहेत, त्या पोकलँडचा आणि JCBचा वापर करून त्यांनी पूर्णपणे नदी अडवून त्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवलेला आहे. आम्ही या अगोदर शासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, त्यांची कोणतीही जबाबदारी शासनानं न घेता कोणतीही दखल घेतलेली नाही आणि चौकशी केलेली नाही. तरी शासनाने आणि या भागातील लोकनेत्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा. माझ्या शेतीला लागून नावाची नदी आहे, ती नदी या लोकांनी बंद केल्यामुळे आमचं जास्तीत जास्त नुकसान होते. माझी 12 एकर शेती आहे. 12 एकर शेती असून आमचा उदरनिर्वाह या शेतीच्या भरोशावर आहे. विशेष म्हणजे या लोकांनी हे नदी बंद केल्यामुळे आमचं फार मोठं नुकसान होते. या नुकसानीबाबत सरकारने चांगली दखल घ्यावी आणि लोकांनी दखल घ्यावी, याच्याबद्दल आमचं फार मोठं निवेदन आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की बा माझे आर्थिक नुकसान भरपूर होते, यामुळे माझं हे फार संकटात आलेलं खटलं आहे. आणि आमची दुसरं उपजीविका कोणती नाही, आमची शेती हाच व्यवसाय आहे. त्यामुळे माझी एकदम कळकळीची विनंती आहे की बा हे बंद होऊ नये नदी. ही नदी माझ्या वडिलाच्या पूर्वीपासूनची आहे आणि आमच्या त्या नदीपासून भरपूर फायदा बी आहे. आणि याच्या आधी नुकसानही होत होतं बा, भरपूर शेतात वाहून गेले वगैरे वगैरे भरपूर नुकसान झालं, पण आम्हाला त्या पाण्यापासून परिपूर्ण फायदा होतो. आज बी माझ्या विहिरीला 2-2.5 घंटे पाणी चालते. नाहीतर मग आता या लोकांनी नदी कोडल्यानंतर आम्हाला पुढच्या वर्षी पाणी येणार नाही. याच्याकरता माझं कळकळीची विनंती आहे की बा असं होऊ नये. माझं वय आहे 74 वर्षाचं. तर या नदीचा प्रवाह म्हणजे 100 वर्षाच्या अगोदरपासून नदी इकडून वाहत होती. आणि हे जैन संघटनेचे JCB घेऊन आपलं हे डॉक्टर केला ना, तिकडे त्याचा गैरवापर करून आणि आमचं एवढं मोठं नुकसान होऊन राहिलं. समजा त्यांनी ते नदी वडील व पारदीत नदीचा प्रवाह इकून होता. या नदीवर 6 गावं आहेत. 6 गावाला हजारो एकर जमीन आहे. समजा त्यांना धानोरा धरणात नेला त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी. 6-7 दिवस चालू. भारतीय जैन संघटनेची JCB मशीन होती का? मशीन कोणाच्या होती? मशीन सर हो कोणाची होती? आपल्या माध्यमातून जे आपला माध्यम कोणतं? जैन संघटनेच्या म्हणजे ते सुजलाम सुफलामच्या ज्या मशीन. अच्छा, म्हणजे जैन संघटनेच्या ज्या मशीन होत्या त्यांनीच काम केलेलं आहे. हो. आणि विक्रम बनसाली, तालुका समन्वय, भारतीय जैन संघटना. आता जे धानोरा इथे जे नदीचं खोदकाम झालं आणि तो जो प्रवाह अडवला, यासाठी काय प्रोसिजर होती आणि ते काम करण्यासाठी कोणी सांगितलं? एक गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचा ठराव घेतला. 2 ठराव आहे त्यांनी ठराव घेऊन एक ठरावची कॉपी आमच्याकडे दिली आणि एक वन अधिकारी यांच्याकडे दिली आणि ठराव आणून त्याच्यानंतर काम सुरू झालं. गावकऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणी तुम्हाला सांगितलं होतं? नाही सर, गावकरी आणि त्यांच्यासोबत आमचे हे आहेत जिल्हा समिती सदस्य आहे किशोरजी केला, ते पण म्हणजे पाहतात त्यांच्यासोबत. आणि गावकरी यांनी मागणी केली. हनवतखेडपाशी पाण्याचा प्रवाह अडवला असं माझ्याकडे निवेदन आलं होतं. पहिल्यांदा तर ते मी सदर क्षेत्र हे माझ्या अखत्यारीमधलं नाही, वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतं. त्यामुळे RFOकडे इमिजिएट कारवाईसाठी मी पाठवलं. नंबर 2, या कामाची जेव्हा माहिती घेतली तेव्हा हे काम वॉटर कपमध्ये मंजूर झालेलं नाही किंवा शासनाचा एकही पैसा याच्यावर खर्च झालेला नाही. आणि हा भराव जो काही टाकलेला आहे किंवा मलबा पात्रामध्ये टाकलेला आहे असा जो आरोप होतो आहे, तर हा मलबा इमिजिएट असेल तर हलवण्याचे आदेश मी केलेले आहेत आणि तो हलवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. BJSच्या संदर्भाने अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही किंवा वॉटर कपमधून सुद्धा या कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही. ज्या वेळेला माझ्या कानावर तक्रार आली त्यावेळेला RFOना मी बोलवलं. RFO मी तिथं जाऊन आलो. आम्ही समक्ष पाहणी केली आणि पात्रामध्ये जो मलबा टाकण्याचं काम चालू होतं ते इमिजिएट थांबवायला सांगितलं आणि पात्रामध्ये मलबा टाकून कोणताही नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवता येत नाही अशा स्पष्ट सूचना मी त्यावेळेला केल्या होत्या. जेव्हा RFO हजर होते मी सूचना करतो आहे की नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आपल्याला अडवता येत नाही. RFO ऐकता आहेत. त्यावेळेला ते जो काही मलबा आहे टाकण्याचं काम आहे ते थांबायला पाहिजे होतं किंवा तो मलबा हटवायला पाहिजे होता. याबद्दल वन विभागाने सुद्धा लक्ष देणं आवश्यक होतं. आता हे झालेलं काम जे आहे ते वन विभागाच्या परवानगीने झालेलं आहे किंवा नाही, कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे, याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. परंतु झालेलं काम बरोबर आहे. परंतु त्यावेळेला मी हे सांगतो आहे की
नाल्याचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह जो अडवलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो बाजूला केला जाणार आहे. हनुवतखेड बीटमध्ये ही नदी प्रवाह वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲक्च्युली परिस्थिती ही आहे की त्या ठिकाणी वन्यजीवसाठी एक मातीनाला बांध आहे, त्याचबरोबर ते त्या ठिकाणी एक वनतळे आहे. त्यामुळं BGSच्या सहाय्याने त्या ठिकाणी एक थोडासा बांध घालून त्या ठिकाणी फक्त वन्यजीवांसाठी त्या ठिकाणी पाणी वळवण्याचा फक्त प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दुसरे कुठल्याही अवैध ठिकाणी अवैधरित्या कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. त्याचबरोबर ते सध्या BGS अंतर्गत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कामं मंजूर झालेली आहेत. त्यानुसार आम्ही मान्सूनच्या पूर्व साधारणपणे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी अडवणे, पाणी जिरवणे, त्याचबरोबर त्याच्यातला गाळ काढणे हे कामे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सर, मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे नदी अडवण्यात आलेली नाही. फक्त जे नदीचा जो प्रवाह थोडासा आहे तो फक्त आपल्या मातीनाला बांध आणि वनतळ्यामध्ये जे काही वन्य प्राण्यांसाठी जे आवश्यकता त्या ठिकाणी आहे पाणी, त्या पाण्यासाठी फक्त आपण त्या ठिकाणी थोडासा प्रवाह थांबवून त्या ठिकाणी फक्त वळवलेला आहे. थोडंसं JCBच्या माध्यमातून एवढं मोठं काम झालं, याला आपण वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? वरिष्ठांची ह्याच्यामध्ये एकतर इस्टिमेट नाही आहे कुठल्या प्रकारचं, एक प्रकारचं कुठलं इस्टिमेट नाही आहे. शासनाचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या कानावरती या गोष्टी टाकून या ठिकाणी फक्त आपण मातीनाला बांध BGSच्या अंतर्गत आपण मातीनाला बांधकडे फक्त पाणी वळवण्यात आलेलं आहे. याचा जो खर्च झाला डिझेलचा तो कोणी केला? त्याची काही कल्पना नाही आहे मला की ते कुठून खर्च झाला तो, परंतु आमच्या डिपार्टमेंटकडून याचा एकही ₹0 सुद्धा खर्च करण्यात आलेला नाही. आत्ताच तुम्ही बोललात की आम्ही त्याला त्या वन्य प्राण्यांसाठी काम करून घेतलं. हां, BGS सर, मला असं वाटतं की BGS अंतर्गत हे काम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटकडून किंवा मी डिझेलचा खर्च थोडासा कुठल्याही प्रकारचा केलेला नाही. सध्या मी तिथली प्रत्यक्ष परिस्थिती पाहून काही दिवसामध्ये मी निर्णय घेईन त्यानुसार. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. गेल्या महिन्यामध्ये जळगाव आणि लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावरती झालेल्या अन्यायाबाबत 20 जून रोजी सकाळी विविध संघटनांच्या वतीनं राहुरी शहरामधनं मोर्चाकडून नगर मनमाड रोडवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय, तर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं शहर बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. गेल्या महिन्यामध्ये जळगाव आणि लातूर जिल्ह्यामध्ये मातंग समाजावरती झालेल्या अन्यायाबाबत 20 जून रोजी सकाळी विविध संघटनांच्या वतीनं राहुरी शहरामध्ये मोर्चाकडून नगर मनमाड रोडवरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय, तर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं शहर बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्याच्या वाकडी गावामध्ये 9 जून रोजी मातंग समाजामधील 2 अल्पवयीन मुलांना विहिरीमध्ये अंघोळ केल्यामुळे विहिरीचं पाणी बाटलं म्हणून नग्न अवस्थेमध्ये धिंड काढून पट्ट्यानं त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच 21 मे 2018 रोजी लातूर जिल्ह्यामधील उदगीर तालुक्यातील रौद्रवाडी इथे मातंग समाजामधील नवरदेवानं मारुती मंदिराच्या पायरीवरती पूजा केली म्हणून त्या गावामधील उच्च सवर्ण जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबामधील महिलांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली होती. या दोनही घटना महामानवाच्या कर्तृत्वाला कलंकित करणाऱ्या आहेत, राज्यघटनेला काळीमा फासणाऱ्या आहेत. म्हणून आरोपींवरती कठोर शासन करून पीडितांचे सुयोग्य पुनर्वसन करून सन्मानित करावं, असं तहसीलदार अनिल दौंडे यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये म्हटलंय. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शुळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवेदनावरती राजेंद्र जगधने, कांतीलाल जगधने, सचिन साळवे, सोन्याबापू जगधने, पापाभाई बिवाल, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, अनवर सय्यद, सोमनाथ जगधने, निलेश जगधने, नरेंद्र मोरे, सुनील चांदणे, सुनील शेलार, शंकर बनसोडे, रमेश जगधने, सूर्यकांत वागचोरे, भानुदास बोरुडे आदींच्या सह्या आहेत. आज राहुरी तालुक्यामध्ये सर्व परिवर्तनवादी संघटना, क्रांतीवीर लहुजी टायगर सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लहुजी शक्ती सेना, सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये जे जामनेर गाव आहे, जामनेर तालुका वाकडी या गावामध्ये मातंग समाजाच्या 2 मुलांना, वास्तविक पाहता त्या वाकडी गावातला तो शेतकरी आहे जोशी नावाचा,
त्या जोशी नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये 10 ते 15 मुलं त्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले असता, परंतु फक्त जातीय देश भावना मनात ठेवून मातंग समाजाच्या 2 मुलांना टार्गेट करून नग्न करून अख्ख्या गावामध्ये हिंड काढण्यात आली, त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली व तसेच लातूर जिल्ह्यामध्ये रुद्रवाडी या ठिकाणी मातंग समाजाचा नवरदेव हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता तिथंही तिथल्या गावकऱ्यांना अस्पृश्य दिसून आली व नवरदेवाला व त्याच्या कुटुंबाला अमानुषपणे मारहाण केलेले आहे व भीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य साक्षीदार पूजा सकट हिचाही संशयरित्या खून करण्यात आला व तिला विहिरीत फेकून देण्यात आले. सातत्याने गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये मातंग समाज हा अत्याचाराला बळी ठरत आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज राहुरी तालुक्यातून व जिल्ह्यातून सर्वच समविचारी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आम्ही मातंग समाज सकल संघटना महाराष्ट्राची जी बंदची हाक पुकारली आहे त्या बंदला आम्ही क्रांतीवीर लवजी टायगर सेना व विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी राहुरी शहर संपूर्ण बंद ठेवून नगर मनमाड राज्य महामार्ग रास्ता रोको आंदोलन केलेले आहे. वेळेत शासनाने मातंग समाजावर जे होणारे अन्याय अत्याचार असतील त्या अन्याय अत्याचाराची जर दखल घेतली नाही, यापुढे संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज व अनुसूचित जातीतील सर्व पदाधिकारी संघटनेचे कार्यकर्ते उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडतील असं मी त्यांना विनंती करतो व शासनाने याची वेळेत दखल घ्यावी. जळगाव जिल्हा जामनेर तालुका वाकडी गावामध्ये ज्या मातंग समाजाच्या 2 मुलांना विहिरीत पोहण्यासाठी गेले असता त्यांची नग्न धिंड काढली, त्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून राहुरी तालुका राहुरी शहर बंद तसेच रास्ता रोकोचं नियोजन करण्यात आलं होतं आणि ते शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात आलेलं आहे. अशा जर घटना पुढील काही काळात जर होत असतील तर संपूर्ण समाजाच्या वतीने आणि RPIच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. जामनेर तालुक्यातील वाकडी या गावी मातंग समाजाच्या ज्या 2 तरुणांना विहिरीत आंघोळ केल्याच्या प्रकारामुळे जे अमानुष मारहाण झाले आहे त्या मारहाणीच्या निषेधार्थ व राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे मातंग समाजावर ज्या वेगवेगळ्या प्रकारे ज्या घटना झाल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रामध्ये सर्व संघटनेच्या दलितांच्या वतीनं जो बंद पुकारण्यात आलेला आहे त्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये सुद्धा हा बंद आज पुकारलेला आहे आणि म्हणून त्या झालेल्या घटनेला आज माझ्या परिवाराच्या वतीनं व स्वर्गीय दलित मित्र सुधाकरराव कांबळे विचार मंचाच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे. जय लवजी, जय अण्णाभाऊ, धन्यवाद. या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि निवेदन प्राप्त झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या भावना मी शासनापर्यंत तात्काळ पोहोचवण्याची दक्षता घेत आहोत. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास्त. मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या 40 वर्षांपासून जमिनीच्या वादामधनं आपल्या भावकीकडनं होणाऱ्या त्रासाला कंटाळून अहिनवेवाडी ओतूर येथील रामदास मुळे आणि पत्नी पुष्पा मुळे हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह न्याय मिळाव्या मागणीसाठी मनसर येथील प्रांत कार्यालय इथे आमरण उपोषणाला बसले.
अन्याय झाला तर आपण न्याय मिळावा म्हणून प्रथम पोलिसांकडे जातो, पण एक माजी पोलीस कर्मचारीच पोलिसांना हाताशी धरून आपल्या चुलत भावाला विनाकारण त्रास देत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे, अशी भावना व्यक्त केली आहे जुन्नर तालुक्यातील अहिनवेवाडी येथील रामदास मुळे यांनी. अहिनवेवाडी ओतूर इथे राहणारे रामदास भागामुळे आणि त्यांची पत्नी पुष्पा रामदास मुळे हे दोघे नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा असे गरीब कुटुंब असून रोज मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांच्या शेजारी राहणारे त्यांच्याच भावकीमधील माजी पोलीस कर्मचारी विठ्ठल मुळे, शांताराम मुळे, रवींद्र डुमरे हे त्यांना विनाकारण विविध कारणं काढून त्रास देत आहेत असे आरोप त्यांनी केलेत. याविषयी त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा ताबा दिला जात नाहीये. शेतीमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला जातोय, तर शेतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला अनेकदा मारहाण देखील करण्यात आली आहे. गेले 40 वर्ष आम्ही हा त्रास सहन करतोय. माझा चुलत भाऊ पोलीस कर्मचारी विठ्ठल मुळे, शांताराम मुळे, रवींद्र डुमरे यांच्या विरोधामध्ये अनेकदा ओतूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या आहेत, परंतु पोलीस कुठलीही चौकशी न करता आमच्यावरच खोट्या केसेस दाखल करून दमदाटी करतायत. गेल्या 40 वर्षांपासून हे आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. आमचे चुलत भाऊ विठ्ठल बाबूराव मुळे ओतूर पोलीस ठाण्यामध्ये माजी कर्मचारी होते, त्यामुळे ते पैशाच्या ताकदीवरती पोलिसांना हाताशी धरून आमच्यावरती चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून न्याय न मिळाल्यामुळे आम्ही कुटुंबासह मंचर इथे प्रांत कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसलो आहोत. उपोषण करून देखील न्याय मिळत नाहीये, त्यामुळे प्रांत कार्यालयासमोरच आत्मदहन करणार असं पीडित कुटुंबानं सांगितलंय. माझे नाव रामदास भागामुळे, मुक्काम सहारणी, अहिनवेवाडी व पोस्ट ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. चुलत भाऊ विठ्ठल बाबूरावमुळे व शांताराम बाबूरावमुळे, भाऊजाई, चुलत भाऊजाई हे लोक खोट्या केसेस टाकून आम्हाला वर्षाला एक केसेस आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हे करतात. आत्ता भरपूर म्हणजे केसेस गावकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पोलीस स्टेशनला निवेदन दिलेत. 226 सह्या भेटल्यात पाठिंबा, उपोषणाला पाठिंबा म्हणून. पोलीस स्टेशन कुठलीही दखल घेत नाही, चौकशी करत नाही, समज देतात, डायरेक्ट सांगतात तुम्ही कोर्टात सांगा काय असेल ते, तुमच्या काय समस्या आहे ते कोर्टात मांडायचे, आम्हाला काय सांगायचं नाही. तुम्ही तिकडं जुन्नर न्यायालयात हजर राहायचं, तिथे सांगायचं तुम्हाला काय सांगायचं. कुठलीच चौकशी होत नाही, केसेस पडतात, आम्हाला जामीन वगैरे द्यावा लागतात. आमचे उदरनिर्वाह आम्ही मोलमजुरी करतो, आमच्याकडं पैसा नाही आहे, आम्ही पैसे सगळ्याच गोष्टी फार झालेली आहे. ओतूर पोलीस स्टेशन साहेब लोक, पोलीस लोक, आपलं जमादार, हे सगळे लोक, आमचा तो चुलत भाऊ ओतूर पोलीस स्टेशनला कार्यरत होता ड्युटीला, त्याचंच ऐकून सगळं त्याचंच हे करतात, खोट्या केसेस आमच्यावर दाखल करतात. सत्य व सुस्थिती आम्ही हे करायला गेलं का आमची दखलच घेतली जात नाही. आम्हाला दर वर्षाला एक केसेस आमच्यावरती पोटी पडते, किंवा आम्ही चोऱ्या नाही केल्या तरी चोरीची केस आमच्यावर टाकली. परत दरोड्याच्या खुनाच्या, आमच्या बारक्या भावावर खुनाच्या, दरोड्याच्या, रॉबडीच्या अशा केसेस दाखल केलेले आहेत. त्याचं पण आम्हाला ते प्रांतसाहेबाच्या इथं 3 वेळा सुनावणी झालेली आहे. त्याच्यात परत त्यांचा निकाल पण आम्हाला आलेला आहे का तुमच्या दुसरं कुठं केसेस नाही आहेत, तुमचा गैरभाऊच तुम्हाला त्रास देतो आहे. त्यांनी ते चौकशी करून त्यांनी आम्हाला ते सुनावणीचं हे पाठवलेलं आहे. आणि आमच्या जमिनी सगळं एक पडीक पाडून त्याला मदत करणारा दौलत शेटे, रवींद्र बाळशीराम डुमरे, शिवाजी शेटे, वडिलांचं नाव नाही सांगता ना मला त्याच्या, अशी हे लोक येऊन त्यांनी त्यावेळेला मारहाण केली. 2011मध्ये आमचा निर्णय झाला होता, त्यावेळेला पण हे केलं, फक्त तंटामुक्तीत मिटलं असं जाहीर केलं. आणि त्याच्यात तेव्हापासून आमच्या जमिनी पूर्णपणे पडीक ठेवून आमच्यावरती वर्षाला एक सारख्याच केसेस पोलीस स्टेशनच दाखल करत आहे, चौकशीच करत नाही. हे लोक बोलतात तुम्ही कोर्टात घ्या, कोर्टात जाऊन तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगा. विठ्ठल बाबूरावमुळे व रवींद्र बाळशीराम डुमरे या दोघांचे पोलीस स्टेशनशी संगनमत असल्यामुळे आमच्यावर वेळोवेळी खोट्या केसेस दाखल केले जातात. आज चिकाटे साहेबांच्या काळामध्ये रविवारच्या दिवशी माझा बारका भाऊ संजय बागामुळे याला एकट्याला गाठून एकटा तो आमचा भासा, 2 जण होते. त्या भावाला आमचा चुलत भाऊ विठ्ठल बाबूरावमुळे, शांताराम बाबूरावमुळे
ते चिकाटे साहेबाच्या समोर मारत होते त्याला आणि पोलीस लोक होते. तर तो बारका भाषा मला सांगायला आला. मी दुसऱ्याच्या शेतावरती कामाला गेलतो कांदे काटायला. तर 6च्या दरम्यान तो मग शेतात सांगायला आल्यानंतर मी शेतून तिथपर्यंत जास्तवर ते बारक्या भावाला मांडव मोडायला लावला होता, बैल सोडायला लावली होती, मग ताट्या पाडून दिल्या त्या आणि बारक्या भावाला मारहाण करून चिकाटे साहेबांच्या समोर घडलेला तरी साहेबांनी कुठली ॲक्शन घेतली नाही. रवींद्र थोरात साहेबांच्या काळामध्ये आम्ही आज सत्य वस्तुस्थिती सांगायला जात असताना थोरात साहेब आम्हाला दमदाटी करून, असं नाही API थोरात साहेब यांनी आम्हाला दमबाजी करून आमच्याच विरोधात हे केलेले. तुम्ही माझे आरोपी आहेत, मी सांगन तसंच हे करा, नाही तर तुम्हाला एक खडी पोडायला पाठवेल, असं आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये साहेबाच्या मेन ऑफिसमध्ये आम्हाला दमदाटी केली जाते. शेवटच्या स्टेपला नाईलाज असतो आम्ही शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचे पर्याय निवडलेले आहे. आम्ही उपोषण करूनही आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही प्रांत कार्यालयासमोर आत्मदहन करू. मी पुष्पा रामदास मुळे, राहणार सारणी ऐनेवाडी ओतूर. मी माझ्या शेतातून घरी येत असताना पाऊल वाटेत रवींद्र बाळशीराम डुमरे हा रस्त्याने मला अडवून माझा हात पकडला. हात पकडल्यानंतर मी त्याला माझा हात का पकडला असं विचारलं तर तो शिवीगाळ करायला लागला मला. मी पळायचा प्रयत्न केला, त्याच्या हातातून सटकले. पळायचा प्रयत्न केला, परत त्याने हात पकडला. हात पकडला तर माझी साडी पूर्ण फाटली. साडी फाटल्यानंतर मग मी जरा अजून घाबरले तर माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या हातात गेलं. मंगळसूत्र तोडून घेतलं त्याने, त्यात सापडलं नाही, म्हणजे त्यानेच घेऊन गेला तो. मग आजूबाजूचे लोक गोळा झाली. मग काय करतो काय झालं आरडावरडा झाल्यावर नंतर त्याने सोडून तो पळून गेला तिथून. घरी कोण नव्हतं, माझे मालक शेतावर गेले. ते शेतावरून आल्यानंतर मी त्यांना हकीकत सांगितली. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथं साधी एनसी दिली. साधी एनसी दिल्यानंतर मी पोलिसांनी ह्याच्यात सरकारी रुग्णालयात जायला सांगितलं. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी मला मारहाण झाली. ती पोटात लाथाबुक्क्या मारल्या होत्या. त्यांनी सोनोग्राफी करायला आळ्या फाट्याला गेलो आम्ही. नंतर आल्यावर उशीर झाला यायला ना, मग मी माझ्या माहेरी निघून गेली. घरी जायची भीती वाटायला लागली, मग माहेरी निघून गेली. मारायला साठी सगळे लोक त्यांच्या घरातले रवींद्र बाळशीराम डुमरे, मनीषा डुमरे, त्यांचा मुलगा शुभम डुमरे, त्यांची आई, अजून लोक होती त्यांच्या घरातली. ते मला मारायला गेले. मी न भेटल्यामुळे माझा भाचा शैलेश भोवर आणि संजय भागाजी मुळे यांना घरात जाऊन मारलं. ते केस द्यायला आले ओतूर पोलीस स्टेशनला तर त्यांची केस नाही घेतली, त्यांच्यावरतीच केस केली. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. राहुरी शहरामधील दुर्गा महिला बचत गटामधील सौ सुनीता झांबरे यांची अपंग महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध संघटना आणि मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. राहुरी शहरातील दुर्गा महिला बचत गटामधील सौ सुनीता झांबरे यांची अपंग महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध संघटना आणि मान्यवरांकडून त्यांचा सत्कार होतोय. 8 दिवसांपूर्वी शहरामधील सौ सुनीता संजय झांबरे यांची एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लांबे यांनी सौ झांबरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निवडीचं पत्र दिल्याचं समजतंय. महिला बचत गट समन्वयक सुनंदा दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ झांबरे यांनी दुर्गा बचत गटाच्या माध्यमामधनं महिलांच्या सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न केलेत. त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांची निवड केल्याचे सुनंदा दहातोंडे यांनी सांगितलंय. राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे आणि सुनंदा दहातोंडे यांनी सौ सुनीता झांबरे यांच्या निवडीबद्दल त्यांना पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक सोन्याबापू जगदने, गजानन सातभाई, अण्णासाहेब शेटे, रासपच्या शहराध्यक्षा रोहिणी गाडे, सौ सुनीता भाटिया, उमा लगे, अनिरा फुलसौंदर, अलका लगे, शीतल पोपळघट, अलका तनपुरे, मंगल झांबरे, नीता कोरडे, वैशाली बोरुडे आदी उपस्थित होते. नमस्कार माझ्या सर्व भगिनींना. मी बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि माझ्या गटातून सौ सुनीता संजय झांबरे
यांची अपंग प्रमुखासाठी निवड झाली आहे, तरी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते. पहिलं प्रथम आठवणे मॅडम माझा जो सत्कार केला त्याच्या अगोदर आभारी मानत आहे त्यांचे, आणि ज्या महिन्याने पण महिन्याचा पण आभार मानत आहे. जे अपंगाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ मिळेल, आणि जे गरीब लोक आहेत त्यांचे पण काम करण्याचा प्रयत्न करेल. राहुरी नगर परिषद मार्फत जे आपलं बचत गटांचं अखंडपणे आणि अविरतपणे सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून जे काम आपण करत असतो आणि अखंडपणे व्यवस्थितपणे चालू आहे. तर या कामामध्ये अशा असंख्य महिला आपल्याकडे येत असतात, आणि या महिलातूनच काही असे ठराविक हिरे आहेत की जे आपल्याकडनंच मार्गदर्शन घेऊन पुढे जातात. त्यातीलच आपल्या सुनीता संजय जांभळे यांनी आता नवीनच आपल्याकडे बचत गट एक स्थापन केलेला होता, परंतु त्यांच्या पूर्वीच्या आणि मध्यंतरी पण त्यांनी बरेचसे चांगले काम केले. तर या कामकाजामुळे त्यांना राहुरीच्या तालुका अध्यक्षपदी, अपंग तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. तर आमच्या सर्वांच्या वतीनं, आपल्या सगळ्या महिला मंडळाच्या वतीनं मी त्यांचे प्रथमतः आभार मानते, अभिनंदन करते. की आभार याच्यासाठी की त्या जे इथून पुढे काम करणार आहेत, तर त्यांनी आता आम्हाला ऑफिसला येऊन सांगितलं की मॅडम जे अपंगाचे प्रपोजल असतील, ट्रेनिंग असो किंवा स्वयंरोजगार असो किंवा बचत गट असो, तर यामध्ये आम्हाला प्राधान्याने तुम्ही अग्रक्रम द्यावा. तर त्यांची सूचना मी आनंदाने मान्य केलेली आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, सी24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. एस कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगली सिव्हिलमध्ये जिवंत रुग्णालाच मयत ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामध्ये अन्य मयत मृतदेहाला जिवंत माणसाचं नाव देण्यात आलं, त्यामुळे हा प्रकार घडलाय. मात्र सिव्हिल प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. सांगली सिव्हिलमध्ये जिवंत रुग्णालाच मयत ठरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अन्य मयत बॉडीला जिवंत माणसाचं नाव दिल्यानं हा प्रकार उघड झालाय. मात्र सिव्हिल प्रशासनाचा हा भोंगळ कारभारामुळे जिवंत रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. अविनाश दादासाहेब बागवडे असं मृत ठरवलेल्या जिवंत रुग्णाचं नाव आहे. ते 8 दिवसांपूर्वी सांगली सिव्हिलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते. सध्या बागवडे यांच्यावरती सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या शवविच्छेदन कक्षामधून देण्यात आलेल्या बॉडीवरती अविनाश बागवडे या जिवंत रुग्णाचं नाव असल्यामुळे नातेवाईकांनी देखील ती बॉडी ताब्यात घेतली. अविनाश बागवडे असं जिवंत रुग्णाचं नाव असून अविनाश बागवडे नावानं दुसरीच बॉडी नातेवाईकांना देण्यात आली आहे. आपला रुग्ण मेलाय या दुःखामध्ये नातेवाईकांनी आपल्या मयत ठरवलेल्या बागवडे या रुग्णाची बॉडी तासगाव येथील आपल्या घरी नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. आपल्या माणसाचा हा मृतदेह नसल्याचं निदर्शनास येताच घरी नेलेली बॉडी पुन्हा सिव्हिलमध्ये आणण्यात आली. या सिव्हिल रुग्णालयाच्या कारभाराबाबत नातेवाईकांनी इथे संताप व्यक्त करत सिव्हिल प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. तसेच आपल्या रुग्णाची खात्री केली असता ताब्यात दिलेल्या बॉडीच्या नावाचा रुग्ण जिवंत असल्याची खात्री होताच नातेवाईक आणि अन्य मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र या नातेवाईकांनी दिलेली बॉडी नेमकी कोणाची याबाबत आता शोध घेतला जातोय. या घटनेनंतर सिव्हिल प्रशासनाबरोबर पोलीस यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. मात्र त्यामुळे आपली व्यक्ती सही सलामत असताना देखील ते मयत झाल्याच्या धक्क्यामध्ये मृतदेह घेऊन घरी गेलेल्या आणि पुन्हा आपल्या माणसाचा मृतदेह नसल्याचं कळाल्यानंतर दुसरा धक्का या रुग्णांच्या नातेवाईकांना बसलाय. दरम्यान या घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली.
आम्ही तासगावहून बोलतो आहे. आज सिव्हिल हॉस्पिटलमधला भोंगळ कारभार निदर्शनास आलेला आहे. रात्री 2 वाजता आम्हाला फोन करून सांगतात की तुमचा पेशंट हा वारलेला आहे आणि नंतर आम्हाला कन्फर्म करताना आम्ही ज्यावेळी पोस्टमॉर्टम रूममध्ये गेलो, आम्ही स्वतः बॉडी बघितली. ही बॉडी आमची नव्हे, तरी देखील त्याने आम्हाला सांगितले ही बॉडी तुमचीच आहे, तुम्ही घेऊन जावा. नाईलाज असतो आम्ही बॉडी तासगावला नेल्यानंतर ज्यावेळी चेहरा उघडला पूर्णपणे बॉडी ही आमची नव्हेच. तरी देखील सिव्हिल हॉस्पिटलला फोन केला. त्याने हातावरला नंबर जो बॅच दिलेला असतो पोस्टमॉर्टम रूममध्ये तो नंबर काढून आम्ही सगळं चेक केला. तरी देखील ते म्हणतात की बॉडी तुमचीच. पुन्हा आम्हाला एक 2-4 तासानं कळवतात की तुमचा पेशंट जिवंत आहे, तुम्ही बॉडी आणून जमा करा. मग हा कसला कारभार आहे? सिव्हिल हॉस्पिटल यावर प्रशासनाने काय कारवाई करावी की नाही याचा आम्हाला इतकं मनस्ताप झालेलं आहे की आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाकडून ह्याच्यावर मी स्ट्रिक्ट कारवाई करण्याची आपल्याला ग्वाही देतो. 48 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट आणि झालेली कारवाई इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लस आमच्या प्रशासकीय अधिकारी, सिव्हिल सर्जन आणि कलेक्टर यांना सबमिट करण्यात येईल. सदर घटनेबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील. याच्यामध्ये एक माणूस इन्व्हॉल्व आहे का, अनेक लोकांनी हे केलेलं षडयंत्र आहे, ह्या गोष्टीची पडताळणी करणं मला याच्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे. आणि मी 48 तासामध्ये तुम्हाला कारवाई दाखवेल ही तुम्हाला मी ह्या मीडियातर्फे सर्वांना आश्वासन देईन. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राहुरी येथे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सम्राट प्रतिष्ठानच्या औपचारिक उद्घाटन आणि नामफलकाचं अनावरण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी सम्राट प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं. तरुण पिढी घडवण्याचं काम विचारवंतांकडे आहे, ते त्या दिशेनं कार्य करतायत. मात्र दुर्दैव हे की तरुण पिढी दिशाहीन आहे, तिला दिशा देण्याचं काम प्रतिष्ठाननं करावं, असं प्रतिपादन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांनी केलंय. राहुरी येथे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सम्राट प्रतिष्ठानचे औपचारिक उद्घाटन आणि नामफलकाचं अनावरण सभापती तनपुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शिरीषराव गायकवाड होते. पंचायत समिती सभापती मनीषा ओहोळ, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष राजू आडाव, रिपाई शहराध्यक्ष विलास साळवे, जिल्हा नेते बाळासाहेब जाधव, राहुरी साखर कारखाना संचालक नंदकुमार रोळस, सरपंच करुणा जाधव आदी प्रमुख विचार मंचावरती उपस्थित होते. यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की चांगला उपक्रम हाती घेऊन सम्राट प्रतिष्ठान चांगलं काम करेल असा मला विश्वास आहे. नवी पिढी निर्माणासाठी प्रतिष्ठाननं उचललेलं पाऊल समाजाला दिशादर्शक ठरणार आहे. तसेच रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष यांनीही संस्थेचं ध्येय पाहता सम्राट प्रतिष्ठान समाजामध्ये नवक्रांती करेल असं सांगत राजूभाई आढाव आणि उषाताई कांबळे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस मंगलकामना व्यक्त करत ध्येयपूर्तीस सर्वतोपरी सहकार्य करणार असं सांगितलंय. या प्रसंगी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष YL मुंतोडे, संपत वाघमारे, अविनाश ओहोळ, प्राध्यापक सयाजी खरात, डॉक्टर SK कांबळे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, अनिल कोळसे, गोविंद फुंडगे, विजय भोसले, सुभाष पोटे, नामा साठे, मनोज हसे, भास्कर बुलाखे, सचिन साळवे, श्रीराम उजागरे, सुगत कुमार वाघमारे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्येंद्र तेलतुंबडे, कांतीलाल जगधने, संतोष जाधव, इंजिनियर बबनराव आहिरे, संजय संसारे, मेघराज बुचुटे, शरद पाचारणे, मनोज साळे, बाबासाहेब गरुड आदींनी विशेष प्रयत्न केलेत. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मनीषा गायकवाड यांनी केलंय. सूत्रसंचालन अनुसंगम शिंदे तर आभार प्रदर्शन छाया गायकवाड यांनी केलंय. आज तरुण पिढी विशेषतः घडवण्याचं कार्य जे समाजातील जे विचारवंत आहेत त्यांच्याकडे आहे, परंतु दुर्दैवानं तरुण पिढी आज दिशाहीन झाल्यासारखे वाटते. आणि अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जर आपण पटेकर मॅडम यांनी सांगितलं की आपण जर खरोखर समाजातील जे विचारवंत आहेत त्यांनी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर निश्चितच उपयोग होईल. आज शहरामध्ये या सगळ्या सुविधा तरुणांना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु राहुरीसारखे शहर असेल किंवा इतर खेडेगावामध्ये असेल, आमच्या तरुणामध्ये तेवढी बौद्धिक पात्रता आहे, कष्ट करण्याची जिद्द आहे
परंतु योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत नाही. एक उद्दिष्ट या ठिकाणी प्रतिष्ठानचं सांगितलं गेलं की एक चांगली अभ्यासिका त्या ठिकाणी होईल की ज्या ठिकाणी सर्व जातीचे सर्व धर्माची मुलं येऊन त्या ठिकाणी अभ्यास करतील आणि आपली प्रगती त्या ठिकाणी साध्य करतील. आपली प्रगती होणं म्हणजे असं नाही की दुसऱ्याचे पाय त्या ठिकाणी ओढायचे. आपण असं केलं पाहिजे की आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्याला असं दाखवून दिलं पाहिजे की तुमच्यापेक्षा मी पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा महामानव बाबासाहेब असतील, यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्व जगाला दाखवून दिलं की आम्ही जरी काय याच्यात कमी याच्यात असतो तरी आम्ही चांगलं कार्य त्या ठिकाणी करू शकतो आणि या समाजाच्या उद्धारासाठी काम करू शकतो. तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये या राहुरी शहरामध्ये चांगलं काम व्हावं, आम्ही पुढील पिढीसाठी निश्चितच काहीतरी करावं अशी अपेक्षा मनामध्ये ठेवून या सर्व विश्वस्तांनी भूमिका पार पाडावी. आपापसामध्ये मतभेद होतात, पदावरून मतभेद होतात, अध्यक्ष कोणी व्हायचं, उपाध्यक्ष कोणी व्हायचं, असं भरपूर होतात. परंतु आता सर्वजणच त्यामध्ये असल्यामुळं प्रत्येक कॉमन मॅन म्हणजे प्रत्येक सामान्य सभासदच हा पदाधिकारी असतो. कारण जो काम करतो त्याला ते करावं लागतं. आता माझ्या माहितीप्रमाणे अनुसंगम शिंदे सर याच्यामध्ये कुठंच नाही पदाधिकाऱ्यामध्ये, परंतु मी जर बघितलं तर त्यांनी इतकं अहोरात्र काम करून, कष्ट करून, धावपळ करून ही प्रतिष्ठानची संस्था नोंदणी केलेली आहे. तर जो काम करतो त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे. पदाची अपेक्षा कुठल्या प्रकारे बाळगता पदावर नाराज, एकमेकांचे मतभेद जाहीरपणे मांडणं वगैरे बरोबर नाही. मी विश्वासानं एकच सांगेल की आपल्यामध्ये जे काही चर्चा होतात मिटिंगमध्ये, त्या मिटिंगमध्ये चर्चा त्या 4 भिंतीच्या आतमध्येच राहिल्या पाहिजेत, बाहेर कुठं गेले नाही पाहिजे की जेणेकरून समोरच्यांनी पण झाले की नाही यांच्यामध्ये वाटोळं, झाले की यांच्यामध्ये फूट, असा प्रकार त्यांनी कृपया होऊ देऊ नये, अशी संधी इतरांना मिळू नये अशी देखील मी या ठिकाणी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये घाणीचं साम्राज्य, नागरिक झाले त्रस्त, संबंधित 2 नगरसेवकांचं मात्र झाले दुर्लक्ष. वन विभागामधील नाव नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आलाय. वन विभाग आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमतानं सुरू आहे प्रकार. जमिनीच्या वादामधनं होणाऱ्या भावकीच्या त्रासाला कंटाळून मुळे दाम्पत्य कुटुंबासह मंचर प्रांत कार्यालयासमोर बसले अमरण उपोषणाला. आणि सांगली सिव्हिलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जिवंत रुग्णाला ठरवण्यात आले मयत, नातेवाईकांची झाली आहे मोठी धावपळ. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.